पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी वेळप्रसंगी विधानसभेत आवाज उठवणार असून पत्रकारांनी आरसा दाखवतो त्याप्रमाणे काम करावे, जेणेकरून समाजातील चित्र लोकप्रतिनिधी यांना दिसेल, असे प्रतिपादन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले। बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत। त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते। इंग्रज सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात होता। महाराष्ट्र राज्य सरकारने 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन साजरा करण्याचे घोषित केले। या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकारांचा सन्मान केला। यावेळी पत्रकार संतोष पेरणे यांनी पत्रकारांच्या सुरक्षा, निवास व्यवस्था आणि विमा पॉलिसीची मागणी केली, तर पत्रकार साबीर शेख यांनीही समाजाच्या आणि पत्रकारांच्या समस्या मांडल्या। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार केला। आज आपण सर्व युवा पिढी अनेक पिढ्या निघून गेलेल्या आहेत। बाळशास्त्री जांभेकरांनी जे बीज रोवलेलं होतं त्याचाच आता संपूर्ण देशभरामध्ये, आज राज्यामध्ये पत्रकारांच्या रूपाने वटवृक्ष तयार झालेला आहे। आणि मगाशी आता माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, असं आपण सारे आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी समजत असतो। आणि म्हणून ज्या चुका आमच्याकडनं होत असतात त्या चुका आम्हाला सुद्धा दाखवून देण्याचं काम पत्रकारांनी करावं, त्या चुका समाजासमोर आणाव्या, जेणेकरून आम्हाला त्या चुकांमधून बदल करता येईल, नव्याने शिकता येईल, अशा पद्धतीचं काम आम्ही पत्रकारांकडून अपेक्षित करत असतो। आणि आज पत्रकारांच्या दिनानिमित्ताने या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित राहिलेला आहात। आपण खरं तर 2024ची विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिली। या मतदारसंघातील पत्रकारांनी खऱ्या अर्थाने जे योगदान, जे सत्य काय आहे समाजासमोर, हे सारं आपण सातत्याने प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये सुद्धा मांडलेलं आहे। आणि मला त्या गोष्टीचा फार आदर आहे। मी फार कमी पत्रकारांना फॉलो करत असतो, परंतु मी आपल्या भावना समजून घेत असतो। माझी भूमिका एकच असते की आपण जे असेल ते सरळपणे समाजासमोर मांडावं। मी कधीही कुठल्या पत्रकाराला असं फोन करून विचारत नाही का तुम्ही अशी चुकीची बातमी का दिली। तुम्हाला जे योग्य वाटत असेल ती बातमी तुम्ही देत असता, आम्ही त्यातनं शिकलं पाहिजे, आम्ही त्यातनं बदल काय करता येईल तो केला पाहिजे।